टेनिस बॉलमध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे. आणि त्यानंतर निरंजन सावंत सर, मॅन फ्रॉम कल्याण, असे दोन ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतात जेपी पॅनलचे. आणि सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झाली. शाहीद शेखला तुम्ही पाहतायत. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला शाहीद शेख, दुसऱ्या बाजूला सुलतान खान. 5 ओव्हरची मॅच असेल. केतन मात्रेला सुद्धा तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम खार्डी. विशाल शाह सुद्धा मैदानात दाखल झाले, नवी मुंबईचा खेळाडू. दुसऱ्या बाजूला शाहीद शेख, मॅन फ्रॉम केतन तरे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. सामना 5 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टन याची नोंद घ्या, ऋषी भोईर आणि सचिन नाईक. 5 ओव्हरची मॅच असेल. एकच चेंडू तुम्हाला दिला जाईल आणि तो चेंडू कधी हरवला, फुटला तर तुम्हाला नवीन दिला जाईल. प्लेइंग लेनची लिस्ट द्यायची आहे. विक्रांत केंद्र प्रतिष्ठान डोंबिवली संघ, सुरेंद्र उर्फ बाल्यामामा यांचा संघ तुम्ही पाहतायत, जे ऑनर आहेत. आणि केतन तरे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत, धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी हा संघ तुम्ही पाहतायत. चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विशाल एक चांगला फलंदाज आहे. विशालची फलंदाजी आम्ही पाहिली होती. टिटवाळ आहे ते मागच्या वर्षी, शेवटची सीझन मधली शेवटची स्पर्धा. अजित सरांना तुम्ही पाहतात मेन पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे पंच निरंजन सावंत सर. गेम ऑन. 5 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर सामना असेल हंसिका स्पोर्ट ओवळी विरुद्ध बालाजी गोबल्स. पीटीसी स्टार पडका विरुद्ध स्वर्गीय शिवाजीदादा शेलार. सर्व संघांनी आता वेळेवर उपस्थित राहायचे, कारण की वेळ खूप महत्वाची आहे. कारण आज आपण डे नाईट नक्कीच सामना बघा. अजित पुत्रन सरांचा इशारा सुद्धा येतोय. सामना सुरू होतोय. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज सुलतान खान, मॅन फ्रॉम उल्हासनगर. चांगलं बॅटल, कारण इथून मॅच जिंकली तर उद्या सुपर 8 मध्ये तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच. जो संघ पराभूत होईल त्याला नक्कीच संधी असेल. 6 संघ क्वालिफाय होतील या 12 संघांमधनं सुपर 8 साठी. त्यानंतर 6 संघ जे उरतील त्या 6 संघांमध्ये 3 मॅचेस होतील आणि 3 मॅचेसमध्ये सर्वात जास्त धावा जो संघ कुटेल तो संघ 7वा असेल सुपर 8 साठी. आणि त्यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन. सुलतान खान शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फायनलला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ. मिड विकेटला सुद्धा कॅप्टन. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत मिडॉन वरनं प्रथमेश पाटील येत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती विशाल सिंगलने खातं उघडतोय. संघाचं व स्वतःचं खातं उघडलं. एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते पहिल्या चेंडू. 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. 6 दिवस आपण स्पर्धेचे पाहिले तर 6 षटकांचे सामने पाहिले. आज स्पर्धेचा 7वा दिवस आहे. आजच्या दिवसात सर्व सामने तुम्हाला 5 षटकांचे पाहायला मिळतील. शाहिदला तुम्ही पाहताय सलामीला. सुलतान थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. मिडॉपला एक क्षेत्ररक्षक आहे, मिडॉन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतायत. हा चेंडू उंच गेलाय बघायचा आहे. मिडॉनवरनं प्रथमेश खूप वेगाने धावतायत आणि चेंडू सरळ जाईल वन बाउंस सीमा पार लॉंग ऑनच्या दिशेने. आजच्या दिवसातील पहिला चौकार शाहिदच्या बॅटमधून. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूतील सिंगल. अल्पेश गायकवाड आमच्या सोबत ऑफिशियल स्कोरर आहेत. सातत्याने तुम्ही त्यांना पाहत असता. भिवंडीमध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धेमध्ये त्याला तुम्ही पाहत असता. त्यांना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. चौकार आलाय शाहिदच्या बॅटमधून आपण पाहतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आता सुलतान खान चेंजेस करतायत, थोडंसं बदल करतायत. कारण शाहिद एक चांगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. 9 सेकंडला विशाल शाहला तुम्ही पाहतायत. सुलतान राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फक्त दिशेनेचा प्रयत्न होता. गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते, डायरेक्ट हिटची संधी होती, मात्र शाहिद सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय. चौकार नंतर एक सिंगलला प्राधान्य दिलं जातं. एक धाव ऍड होईल. अजूनही 6 धावा धावपळ कधी लागल्यात त्या धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी संघ तुम्ही पाहतायत. कारण दोन्ही संघांसाठी अल्पेश आपण पाहिलं तर मॅच खूप महत्वाची. इथून मॅच जिंकली तर उद्या दिवसात तो संघ सुपर 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुलतान राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हलक्या तरी खेळत आहेत क्षेत्ररक्षक. मिडविकेटवरून येते स्वतः कॅप्टन येत आहेत ऋषी भोईर. खूप वेगाने आलेत. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडीशी चूक पाहायला मिळते आपल्याला क्षेत्ररक्षक ऋषी भोईरकडनं आणि त्याचं रूपांतर मात्र 3 धावांमध्ये होतोय.
3 ने धावसंख्या पुढे सरकते. धावफलक धावा लागतात त्या 9 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना सुलतान राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू इनसाइडच्या माध्यमातून सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने आउटफिट थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत आणि आता मात्र धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा. बिनबाद 11 अशी एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. नाणेफेकी गमावल्यानंतर धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी या संघाच्या माध्यमातून आणि 5 ओव्हरची मॅच आहे. 55-60 हे टार्गेट तुम्हाला मनामध्ये ठेवावं लागेल कारण की समोरचा संघ सुद्धा एक ताकदवान संघ आहे. पुन्हा फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल करतायत सुलतान राईट आर्म ओव्हर द विकेट शाहीदसाठी. हा चेंडू हवे ते शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज आपण हलकस अपील केलं ते बराच वेळ चेंडू हवेत होता. पंच काहीतरी चर्चा करतायत नक्कीच. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते नक्कीच. चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झालाय. धावपलका धावा आपण पाहिलं तर 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक चौकार आपण पाहिला शाहीदच्या बॅटमधनं. पॉवर प्लेच्या षटकात चांगली गोलंदाजी केली. स्ट्रॉंग अपील तुम्ही पाहिलं कारण की विकेट आपण पाहिलं तर शाहीद होते त्यामुळे स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळालं. मात्र अजित बुधन सर सांगतायत चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झाला होता. अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफिशियल ग्रुपच्या माध्यमातून ठाणा प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेचा 7वा दिवस. 8 दिवस या स्पर्धेचा कालावधी. दुसरं पर्व. या वर्षी आपण पाहिलं तर खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आणि खूप चांगलं क्रीडांगण खास करून लाभलंय. परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगर गाव एक ऐतिहासिक क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. याच मैदानामध्ये तुम्ही अनेक स्पर्धा पाहत असता. रबल बॉलच्या स्पर्धा सुद्धा पाहिल्या. टायगर चषक नाईट स्पर्धा पाहता. टायगर प्रीमियर लीग होळीच्या निमित्ताने ती स्पर्धा पाहत असता. येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक चषक स्पर्धा सुद्धा या क्रीडांगणामध्ये तुम्ही पाहणार. अशा बऱ्याचशा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी कौतुक करेल मी टायगर वासियांचं. जयनमान क्रिकेट संघ टायगरचं क्रिकेटसाठी त्यांचा नेहमीच सपोर्ट असतो. हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज अतुल पाडले येत आहेत. मॅन फ्रॉम संदप. विक्रांत केने प्रतिष्ठान खुल्या गटात सुद्धा सातत्याने या खेळाडूला तुम्ही पाहत असता. हा चेंडू उंच गेलाय. मिडऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कोणतीही चूक करत नाही. पहिल्याच चेंडूवरती अतुलला यश मिळाले आणि फलंदाज शाहीदची खेळी दे समाप. बिग विकेट. तर शाहीदची विकेट इथे मिळाली विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला. मुकेश येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. मॅन फ्रॉम अंजूर. एक चांगला सलामीवर फलंदाज आहे अंजूर संघाचा. तो तिसऱ्या क्रमांकावरती आणि आपण पाहिलं तर सागरने खूप चांगला झेल टिपलाय मिडऑफला. शाहीदचं विकेट आहे. सागरलाही चांगलं ठाऊक आहेत. मॅन फ्रॉम उसाटने पहिलं यश मिळालंय 12 या धावसंख्येवरती टीम विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघाला. खुल्या गटातील भरपूर मोठा संघ आहे. सलग 2 वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सुद्धा ही स्पर्धा जिंकली प्रथमेश पाटील यांनी कंपनीने. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने सीमा पलीकडं षटकार. हंस डीजेच्या माध्यमातून चंद्रकांत दादा फुटाणे काटई. काय टायमिंग होतं विशाल शहाचं.
षटकार येतोय त्याच्या बॅटमधनं, पहिला षटकार येतोय. विशाल शाह वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धापलकवते आपल्याला पाहायला मिळते दुसरं षटक मार्गस्थ असताना. वेगवान चेंडू होता, मात्र ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर होता आणि निरंजन सावंत सरांचा इशारा येतो वाईटचा. अवंतच्या स्वरूपात एक धाव मिळते, धावसंख्या 19. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी या संघाच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिलीच लढत आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत विशालच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, कोणती चूक करत नाहीये मिड विकेटला आणि फलंदाज होईल बाद. दुसरं यश मिळालंय गोलंदाज अतुलला, फलंदाज बाद. नवीन फलंदाज रवी येतात, रवी म्हात्रे मॅन फ्रॉम तुर्बे. भूषण पाटीलचा संघ तुम्ही पाहत असता, नवी मुंबईचा संघ आपण पाहिलं तर त्याच संघातील हा सलामीर फलंदाज रवी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. 19 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय तो धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी या संघाला. 5 षटकांची लढत आहे, 50-55 हे टार्गेट तुम्हाला मनामध्ये ठेवावं लागेल. दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळवली जाते. एकच चेंडू तुम्हाला दिला जाईल, लक्षात घ्या. चेंडू हरवला, फुटला तर चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल, लक्षात घ्या. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर हा नियम तुम्हाला पाहायला मिळेल. इथून जो संघ मॅच जिंकेल तो संघ नक्कीच उद्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल सुपर 8 साठी. चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करेल जल्पेश भोईर, सुभाष पाटील असतील, जय सरांना भरपूर माहिती असते, क्रिकेट भरपूर ते खेळलेत आणि खेळाडू त्यांनी घडवलेत. इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. प्रमोद म्हात्रे यांचे खूप चांगलं मार्गदर्शन त्यांना लाभले या ठाणा प्रीमियर लीग स्पर्धेसाठी. डॉक्टर गवळी असतील, चांगली गोलंदाजी करतोय, चांगला कमबॅक करतोय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 12 धाबा आल्या होत्या. या षटकात आतापर्यंत अतुलने 7 धाबा खर्च केल्या, 2 विकेट सुद्धा घेतलेत. म्हणजे चांगली गोलंदाजी केली अतुलने. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, प्रचंड वेग पाहायला मिळतोय आणि मुकेशला पूर्णपणे शांत ठेवलंय. एक चेंडू वाईड सुद्धा त्यांनी फेकलाय, एक षटकार सुद्धा लागलाय, त्यानंतर डॉट चेंडू सुद्धा फेकलेत, 2 विकेट मिळालेत. ते चांगलं कमबॅक केलंय. षटकार लागल्यानंतर मात्र आत्मविश्वास गमावला नाहीये गोलंदाज अतुलने. क्रिकेट हा खेळच असे, जिद्दीचा खेळ आहे. आत्मविश्वास जर तुम्ही गमावला तर क्रिकेट तुम्ही चांगलं खेळू शकत नाहीये. क्रिकेट हा जिद्दीचा खेळ आहे. यावेळेस मात्र मुकेशच्या बॅटमधून सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमा पलीकडं, आउट ऑफ द पार्क, षटकार. पॉवर प्लेच्या 25 धावा कुठल्या आहेत. टीम आपण पाहिलं तर धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी या संघाने 2 षटकात 25 धावा आपण पाहिलं तर प्रति षटकामागे सरासरी आपण पाहिली तर 12.50च्या सरासरीने धावा कुठल्या. 2 विकेट जरूर त्यांनी गमावले. शाहिद बाद झालाय, विशाल शाह बाद झालाय, 3ऱ्या क्रमांकावरती मुकेश आले, 4थ्या क्रमांकावरती रवी म्हात्रे आलेत. चिराग माई सारखा फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारणं खूप गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकात 25 धावा कुठल्या आहेत. पॉवर प्ले मात्र आता समाप्त झाले. 3रं षटक घेऊन येते गोलंदाज ब्रिजेश सिंग, ज्या ब्रिजेशने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली आहे ठाणा प्रीमियर लीग
पर्व दुसरं मध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ब्रिजेश सिंग आणि त्यानंतर अपोजिट संघ आपण पाहिलं तर धर्मवीर प्रतिष्ठान संघामध्ये आपण पाहतात कॅप्टन कोल सचिन नाईक ज्यांनी या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक कालच्या दिवसात तुम्ही पाहिली जागृती 11 डोंबिवलीच्या विरुद्ध 2 अर्धशतक तुम्ही पाहिले विश्वनाथ जाधव आणि केतन मात्रे वाकलन रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता रवी म्हात्रेचा मात्र प्रथमेश खूप वेगाने आलेत लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते तर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता एक धाव जरूर मिळाली ती टीम धर्मवीर प्रतिष्ठान या संघाला तिसरं षटक मार्गस्थ असताना 26 धावा तुम्हाला धावपालकावरती पाहायला मिळत आहेत आणि बघायचं ब्रिजेश सिंग कशा प्रकारे गोलंदाजी करतात एक विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगरगाव ऐतिहासिक क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते आणि खूप चांगली खेळपट्टी भीम काळन यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे सर्व आमचे कॅमेरामॅन असतील जीटीसीचे त्यांचे कौतुक करेल प्रचंड मेहनत त्यांचीही राहिली आहे 8 कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळत आहेत ब्रिजेश चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी करतायत ब्रिजेश सिंग उपेंद्र आमच्या सोबत आहेत ऑपरेटरच्या भूमिकेत जल्पेश भुईर मिस्टर जीटीसी जल्पेशचं कौतुकी करेल कारण की त्यामुळे नक्कीच एक रोजगार मिळाला सर्व मुलांना यावेळेस मात्र क्षेत्रक्ष डीप मध्ये दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय बघा आणि दुसरी धाव सहज वेगाने पूर्ण केली आहे 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत कारण का खूप चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते 2 खेळाडूंमध्ये रवी आणि मुकेश मध्ये एक खेळाडू अंजूरचा एक खेळाडू आपण पाहिलं तर तुर्बेगावचा आहे चांगला संयम पाहायला मिळतो दोन्ही खेळाडूंकडे धावपालका धावा आपण पाहिलं तर 28 धावा तुम्हाला धावपालकावरती पाहायला मिळत आहेत 2 गडी बाद धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी संघ तुम्ही पाहतायत तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळते पुढच्या दोन्ही संघांनी सज्ज राहायचे टॉससाठी इथे अपील केलं आणि फलंदाज मुकेशची खेळी समाप्त होते धक्का क्रमांक 30 लागतो मैदानाच्या आतमध्ये टीम धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी संघाला कुणाल सर सुद्धा आमच्या सोबत आहे कुणाल सर काय सांगाल तिसरं षटक मार्गस्थ 5 ओव्हरची मॅच आहे 28 धावा झाल्या 3 धक्के लागलेत टीम धर्मवीर प्रतिष्ठान या संघाला चांगली गोलंदाजी ते सध्या करताना दिसतोय ब्रिजेश सिंग या अगोदर त्याने 4 फलंदाजांना बाद केले होते हॅट्रिक नोंदवली होती या स्पर्धेमध्ये आणि आतापर्यंत 6 फलंदाजांना त्याने बाद केलेले आहे या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने रन येत होत्या अपेक्षा होती आणखीन वाढ होईल त्याच्यामध्ये 5 षटकांचा सामना आहे आक्रमण करणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला विकेट मिळतात त्यावेळेला मी नक्कीच म्हणेन की विक्रांत केने प्रतिष्ठान चांगलं कमबॅक करतोय परंतु समोर धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी आहे बॅटिंगमध्ये डेप्थ खोली खूप आहे या टीमच्या चिराग माळी सारखा खेळाडू या टीममध्ये आहे जो हार्ड हिटर म्हणून जाणला जातो रवी म्हात्रे सारखा खेळाडू या टीममध्ये आहे त्यानंतर सचिन नाईक सारखा खेळाडू टीमचा कॅप्टन आहे त्यामुळे या टीमकडे बॅट्समन भरपूर चांगले आहेत म्हणजे 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये जसं आपण चर्चा करतोय 55च्या आसपासचं लक्ष त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न नक्की ते करताना दिसतील नक्कीच कुणाल सर अजूनही आपण पाहिलं या षटकांत अजूनही 2 षटकं बॅलन्स आहेत आणि चिराग माई आता मैदानात दाखल झालेत 5व्या क्रमांकावरती 3 धक्के लागलेत मगाशीच मी उल्लेख केला ब्रिजेश सिंगने या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती सागरने खूप चांगला झेल टिपला मॅन फ्रॉम उसाटने प्रथमेश पाडीला तुम्ही पाहतायत किरण शिंदेला पाहतायत मॅन फ्रॉम चोळेगाव थोडंसं क्षेत्रक्षमतेत बदल केलाय कारण की डावखऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते ठाणा प्रीमियर लीग स्पर्धेचा 7वा दिवस प्रचंड मेहनत करावी लागली या स्पर्धेसाठी
यावेळेस मात्र चिराग माई स्ट्राईक एंडला आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 28 धावा धावपल कधी लागलेत. हा चेंडू उंच गेलाय मात्र नो मॅन्स मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाही, लॉंगापर्न क्षेत्ररक्षक येत आहे. सागर धावचीची संधी आहे मात्र थोडस उशीर केलं सागरने. 2 धावा मिळत आहेत. थोडस पाय आपण पाहिलं तर घसरला चिरागचा. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागल्यात त्या 30 धावा धावपलकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रिजेस गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. याच खेळासाठी जाणला जातो चिराग आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. धावपलकवरती आपण पाहायला मिळतात त्या धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी या संघाच्या नाणेफेकी जिंकली होती. ऋषी भोईर जे कॅप्टन आहेत. विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली या संघाचे. त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत 3 षटकात 36 धावा कुठल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. मी मगाशी उल्लेख केला होता 50-55 हे टार्गेट मनामध्ये ठेवायला असेल. नाही तर मात्र चिराग माई मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चिराग ज्यावेळी सकाळी ते उपस्थित त्यावेळी त्यांनी उल्लेख सुद्धा केला होता की आज विश्वजित ठाकूर उर्फ मोठे आज संघामध्ये नाहीये. कारण ए डिव्हिजनसाठी तो लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खेळत असतो. त्यामुळे तो आज इथे उपस्थित राहू शकला नाहीये. मला चांगली बॅटिंग करावी लागेल असं त्यांनी उल्लेख सुद्धा केला. त्यांनी चिराग माई एक अष्टपैलू खेळाडू आहे. बॉलिंग बॅटिंग कारण की या वाकलन ट्रॉफीमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती कुणाल सर चिराग माईने. सुलतान खान दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत आणि सुलतान खानचं स्वागत आपण पाहतोय रवी मात्रेच्या माध्यमातून. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडं षटकार. दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 5 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे सुलतान दुसऱ्या स्पेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हंसिका ओली कॅप्टन उपस्थित राहायचे टॉससाठी. 42 धावा. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. रवी मात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. कारण रवी मात्रेचा खेळ आम्ही बऱ्याच वेळा पाहिलाय. तुर्बे संघासाठी जे सलामीला येत असतात आणि कमी चेंडू आणि जास्त धावा हे समीकरण नेहमीच रवी म्हात्रेचं राहिलंय. मात्र सुलतान खानचं स्वागत षटकाराने जरूर केलं. बघा ते सुलतान कमबॅक करेल का या षटकामध्ये. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू उंच आणि तेवढीच लांबी तुम्हाला पाहायला मिळते. हा येणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार रवी मात्रेच्या बॅटमधून. आणि याच खेळासाठी रवी मात्रे जाणला जातो. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. धावसंख्या 48. सुलतान राईट मोर द विकेट. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. 50 कंप्लीट. या संघाला की माझी किती गरज आहे या संघासाठी आणि मी चांगली बॅटिंग करू शकतो. त्यामुळे पुन्हा त्याने संघामध्ये कमबॅक केलंय. 50 कंप्लीट. 52 धावा झाल्यात. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हर्सच्या वरून उडवलाय चेंडूला. चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. निरंजन सावंत सरांचा इशारा येतोय. चौकार. 2 षटकार आणि त्यानंतर 2 चौकार.
धावा झाल्यात धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी संघाच्या आणि 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्यात सुलतानने. दुसऱ्या स्पेलमध्ये ते आले, पहिल्या षटकात त्याने 12 धावा दिल्या होत्या. इथे 4 चेंडूत 20 धावा खर्च केल्यात. अजून एक स्वीपचा अप्रतिम फटका मात्र क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये आहेत. ऋषी भोईर आहेत तिथे आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतायत. चांगली बॅटिंग, कौतुक करेल मी फलंदाज रवी म्हात्रेचं. काय बॅटिंग करतात मैदान संघ अडचणीत असताना. 2 धावा अजित सरांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं. रनिंग सुद्धा तेवढीच चांगली आहे. 6 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. वैयक्तिक 22 धावांवरती खेळतोय रवी म्हात्रे. 58 धावा झाल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चौथ्या षटकाची 5 षटकांची लढत आहे. सुलतान राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू आपण पाहतोय लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वाईटची खून करतायत. निरंजन सावंत सरांचा इशारा होतोय. हातावरती नियंत्रण नाहीये सुलतानच्या. थोडासा दबाव पाहायला मिळतो. एक धाव जरूर मिळाली ती धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी या संघाला. धावसंख्या 59. अल्पेश गायकवाड आमच्या सोबत आहेत. खूप चांगली माहिती आम्हाला देत आहेत ते. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आता मात्र बऱ्याच वेळानंतर अल्पेश आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 4 षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त आणि 4 षटकात कुणाल सर 59 धावा कुठल्या आहेत. कुणाल सर अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय सांगाल कुणाल सर रवी म्हात्रे बद्दल? मी कौतुक करेन रवी म्हात्रेचं. कालचा खेळ जर तुम्ही पाहिला असेल नितीन काळन, तर पहिल्या मॅचमध्ये 5 चेंडू 0 रन स्कोरबोर्डवर होती. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये ड्रॉप करण्यात आलं होतं या खेळाडूला, कारण पहिल्या सामन्यामध्ये 0 रन केल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये ड्रॉप केला आणि तिसऱ्या मॅचमध्ये आज त्याला खेळण्याची संधी मिळाली. आणि मी आणि सचिन ज्यावेळेला सामना सुरू व्हायचा होता त्यावेळेला आम्ही स्टेजवर विराजमान होतो. त्यांच्याबरोबर त्यांचे संघमालक केतन तरे देखील होते आणि तो प्रॅक्टिस करत होता मैदानामध्ये. त्यावेळेला काही रिव्हर्सचे फटके त्याने मारले, मिडविकेटला एक षटकार मारला, म्हणजे प्रॅक्टिसमध्ये. त्यावेळेला आमची चर्चा सुरू होती की आज रवीच्या बॅटिंगमध्ये तो दमखम दिसतोय आणि त्यानंतर सिलेक्ट झाला या टीममध्ये. आणि पहा काय खेळलाय सुलतान खानच्या विरुद्ध. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रवी मात्र एक मोठा खेळाडू आहे तुर्भे गावचा. या खेळाडूने ज्यावेळेला तुर्भे संघाचे सुगीचे दिवस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होते, अनेक स्पर्धात सातत्याने तुर्भे संघ गाजवत होता. त्यावेळेला 15 मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार त्याने पटकावलेले होते. एक चांगला खेळाडूने आज तो धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडीसाठी खेळतोय आणि चांगला खेळलाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक चांगलं लक्ष आता समोर प्रस्थापित होईल विक्रांत प्रतिष्ठानच्या समोर. नक्कीच कुणाल सर, रवी म्हात्रेची फलंदाजी आम्ही भरपूर वेळा पाहिली. टॉससाठी यायचे हंसिका स्पोर्ट ओवळी संघाचे कॅप्टन आणि बालाजी गोबल्स. कॅप्टन या, जास्त वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं खूप गरजेचं आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉससाठी यायचे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 4 षटकात 59 धावा. कुणालचा आपण विचार केला तर 2 षटकात सुलतान खानने 35 धावा खर्च केल्या, जो टीमचा मुख्य गोलंदाज आहे. मग त्याच गोलंदाजाला टार्गेट केलंय टीम धर्मवीर प्रतिष्ठान आणि खास करून फलंदाज रवी म्हात्रेने. आणि आता मात्र आपण पाहिलं तर चिराग माळी स्ट्राईक एंडला, त्याच्या बॅटमध्ये सुद्धा एक षटकार आलाय. 4 षटकात 59 धावा झाल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज किरण शिंदे. यावेळेस मात्र चेंडू भरपूर उंच गेलाय. अमोल पाटील झेल खाली जाते, त्यामुळे चूक होणार नाही आणि फलंदाज चिराग माळीची खेळी ते होईल समाप्त. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी संघाला. भोईर येत आहेत. मॅन फ्रॉम गोरसे. गोरसे ए संघाचा खेळाडू आणि त्याची बॅटिंग आम्ही पाहिली होती. चला, हंसिका स्पोर्ट ओळीचे कॅप्टन टॉससाठी यायचे आणि बालाजी गोबल्सचे कॅप्टन त्वरित या टॉससाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आम्ही वारंवार टॉससाठी यायचे, कारण शेवटचं षटक मार्गच आहे. 5 षटकांची लढत असेल या पुढची. थोडंसं सहकार्य करा, सर्व टीमला विनंती असेल. रवी मात्र स्ट्राईक एंडला आहे. किरण शिंदे. यावेळेस मात्र फटका, तुम्हाला एक आगळावेगळा फटका कुणाल सर पाहायला मिळतोय. ऋषी भोईर खूप वेगाने आलेत. 2 धावा जरूर मिळालेत. कुणाल सर एक आगळावेगळा फटका पाहायला मिळतो, काय सांगाल या फटक्याविषयी? हे फटके भरपूर चांगल्या पद्धतीने मारतो, परंतु यावेळेला क्षेत्र चुकीचं निवडलं मी म्हणेन.
कट शॉट पॉइंट आणि कव्हर पॉइंटमध्ये त्याच्या बॅटमधून येणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे बॉल थोडासा जास्त वडला. धावसंख्या 61. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर निघतोय आणि अजित सरांचा वाईट इशारा होता. अजून एक धाव ऍड होईल ती धर्मवीर प्रतिष्ठान या संघाच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 62 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गचं असताना 62 धावा. एक छोटीशी मात्र उपयुक्त खेळी केली आहे मैदानाच्या आतमध्ये रवी म्हात्रे या खेळाडूने. खूप चांगली फलंदाजी करतात रवी. हा चेंडू पुन्हा त्याच दिशेने खेळतायत, मिडऑफच्या वरून खेळतायत, क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावतायत सागर. चांगली फिल्डिंग तिथे झाली आहे. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. कौतुक करेल मी ऋषी भोईर आणि सागरचं. एक उसाडेचा खेळाडू, एक वाकलनचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा जरूर आपल्या संघासाठी वाचवल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल धापरगाव धावा लागल्या त्या 64 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 64 धावा झाल्यात. ठाणा प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ग्रामीणची भरपूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. किरण शिंदेचं शेवटचं षटक मार्गस्थ आहे. किरण गोलंदाजी मार्कवर, राईट अप ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मिड ऑफला क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते सागर. आणि 2 धावा इथे बघा किती वेगाने पूर्ण करतात रवी आणि अक्षय. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलक धावा लागतात त्या 66. 2 चेंडूचा खेळ अजूनही कुणाल सर शिल्लक आहे. ज्या स्कोर धावसंख्येबद्दल आपण चर्चा करत होतो त्यापेक्षा जास्त धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 66 धावा झाल्या आहेत कारण 5 ओव्हरचीच मॅच आहे. धर्मवीर प्रतिष्ठान आपण पाहतोय. सुरेश मामा मात्र बाळमामा नावाने भरपूर प्रसिद्ध आहेत आणि केतन तरे साहेब यांनी पुरस्कृत केले हा संघ तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला प्रथमेश पाटील यांचा संघ तुम्ही पाहताय. विक्रांत प्रतिष्ठान डोंबिवली. हे फटके कुणाल सरांनी मगाशीच उल्लेख केला की भरपूर खेळतात आणि हा चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने सीमा पार. रवी म्हात्रेच्या बॅटमधनं हा चौकार. ना फाईट करणारा संघ आहे बालाजी ग्लोबस इंटरप्राइजेस. तर टॉससाठी बालाजी ग्लोबसच्या कॅप्टनने देखील रिपोर्ट करायचा आहे. तर चेंडूची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू नक्कीच मी मगाशी उल्लेख केला होता. चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला चेंडू नवीनच दिला जाईल, लक्षात घ्या. आणि एकच चेंडू तुम्हाला सुरुवातीला दिला जाईल. 5 ओव्हरची मॅच आहे ते नियम लक्षात घ्या. अल्पेशा मला माहिती देत असताना आपण पाहतोय धावपलक धावा आपण पाहिलं तर 4 गडी बाद 70 धावा कुठल्यात धर्मवीर प्रतिष्ठान या संघाने तुम्ही पाहतायत. रवी म्हात्रे 11 चेंडूचा खेळ केला आणि 32 धावांवरती वैयक्तिक खेळतोय रवी म्हात्रे. खूप चांगली बॅटिंग केली रवी म्हात्रेने संघ अडचणीत असताना. तर जयेश पाटील येत आहेत. चला जयेश या लवकर. या चेंडूनंतर टॉसकडे आपण वळणार आहोत. ओमकार शेट्टी तिथे सज्जित आमचे एक वाकलनचे एक अप्रतिम समालोचक. फुल टॉस चेंडू होता वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. अमोल खूप वेगाने येत आहेत. तीन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा मिळाल्या आहेत. कुणाल सर खूप चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. रवी म्हात्रे थोडीशी थकान महसूस करतायत मात्र 3 धावा वेगाने पूर्ण केल्यात आणि धावा आपण पाहिल्या तर आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. रवी म्हात्रे सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत. 73 धावा झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि 74 धावांचं लक्ष आहे विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघामध्ये. आपण पाहिलं कुणाल सर तर धर्मवीर प्रतिष्ठान या संघामध्ये आज विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या नाहीये. 74 धावांचं लक्ष जरूर मोठं आहे मात्र अशक्य नाहीये कारण की बॅटिंग चांगली आहे विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघाकडे. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथे सज्जित आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे. थँक्यू सो मच. नितीनजी काळन यांचा आवाज आपण ऐकत होता. तर यानंतर आपण करूया टॉस. आजच्या दिवसातील अजून एक महत्त्वपूर्ण आणि
एक मोठी लढत आपल्या समोर येते या बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क आणि त्यांच्या विरुद्ध या मॅचमध्ये टीम खेळताना आपल्याला दिसेल ती म्हणजेच हंसिका ओवळी. तर बालाजी ग्लोबसचे कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. जयेश पाटील तर यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी टॉस बॉक्समध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला दिसेल तो म्हणजे हंसिका ओवळी संघ. तर या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय या स्पर्धेचे प्रणेते आणि या स्पर्धेचे शिल्पकार ज्याच्यामध्ये ज्यांचा भरपूर मोठा रोल आहे नक्की जल्पेश दादाच्या खांद्याला खांदा लावून मागचे अनेक वर्ष जे कार्यरत आहेत GTC मध्ये असे आमचे परम मित्र आशिष दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. आशिष दादाच्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेकीचा कौल. तर JP कॉइन ते तुला ऑलरेडी माहिती आहे, मग आता पुन्हा एकदा सांगतोय क्रिकेट ऑफिशियल ग्रुप क्रिकेट ऑफिशियल ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे GTC. तर आशिष दादा आलाय. हा चेहरा भरपूर कमी वेळा आपल्याला पडद्याच्या समोर पाहायला मिळतो. तर आपण टॉस करतोय. GTC असं कॉल केलाय JP ना. फर्स्ट टाइम आहे, काही हरकत नाही. आशिष दादा आपण पुन्हा ट्राय करू. तर टॉस होतोय. यावेळी ऑफिशियल कॉल आहे आणि यावेळी टॉस जिंकलाय बालाजी ग्लोबस टीमच्या कॅप्टन जयेश पाटीलनं. थँक्यू सो मच. आशिष भोईर यांचा आभार व्यक्त करू. टॉस जिंकलाय JP. आज सामने 5 षटकांचे आहेत. समोर देखील हंसिका ओवळी टीम आहे. तू देखील ओवळी गावाला बिलॉंग करतो आणि आज तुझ्याच गावातली टीम तुझ्या अगेन्स्ट असणार आहे. 5 षटकांमध्ये नक्कीच सध्या आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये रन्स चांगल्या बनलेत. धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी केली होती बॅटिंग टॉस गमावल्यानंतर. तुझा निर्णय काय? मी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेणार, कारण की काल मी बघितलेले आहे हंसिका ओवळी माझ्या गावचीच टीम आहे. माझा खास मित्र निलेश यांचीच टीम आहे. खूप चांगली टीम बनवलेली आहे त्यांनी. तर त्यांना कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. JP आजवर अनेक स्पर्धा खेळल्यास. सुरुवातीला आपण पाहिलं ज्यावेळी लीग स्टेजेसला मॅचेस होत्या 2 सामने अगदी मेहनत करून तुमच्या टीमनं जिंकले. आता महत्त्वाची लढत आहे कारण सुपर 12 मध्ये आलात, आता सुपर 6 मध्ये जायचं आहे. म्हणजे या स्पर्धेतलं जे अस्तित्व आहे ते पुढे पुढे घेऊन जायचं आणि फायनलपर्यंत जाण्याची स्वप्न घेऊन तू डेफिनेटली उतरलास. कारण JP म्हटलं तर बॉर्न विथ विनर क्वालिटीज. हा खेळाडू जन्माला चला फक्त जिंकण्यासाठी. मग तर TDPLचं जे ॲटमॉस्फिअर आहे काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आणि जी मेहनत घेतली स्पेशली ऑफिशियल ग्रुप आणि जल्पेश भोईरबद्दल 2 शब्द काय बोलशील? खरंच तू बोललास की पहिल्या दिवशी तर खरंच मेहनत होती बॅट्समन लोकांसाठी, कारण की थोडा बाउंड्रीज लांब होत्या आणि दोन्ही एंडकडून नवीन बॉल होते. म्हणून पहिल्या दिवशी खरंच मेहनत करूनच आलेलो आहेत. नंतर थोड्या बाउंड्र्या जवळ घेतल्या नंतर आणि बॉल पण शायद एकच आहे आता, म्हणून थोडा बॅट्समनसाठी थोडा इझी झालेला आहे. आणि जल्पेशबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे. खूप मेहनत घेत असतो आणि मी स्वतः त्याच्या टचमध्ये नेहमी राहत असतो. त्याला मी स्वतः टुर्नामेंटबद्दल विचारत असतो, काय करतोस, काय कशी तुझी संकल्पना आहे त्या टुर्नामेंटबद्दल. त्याच्याबद्दल आणि जय पवारच्या टचमध्ये सुद्धा असतो की कसं काय तुमचं आयोजन चालू आहे. ते दोघं मला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि त्यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी खूप चांगला टुर्नामेंट आयोजन केलेलं आहे. JP एक शेवटचा प्रश्न. समोर हंसिका ओवळी या 5 षटकांची मॅच आहे. त्या टीमला किती पण थांबवण्याचा मानस असेल जेणेकरून दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला टार्गेट चेस करणं सोपं जाईल? 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी मला माझ्या गोलंदाजांकडून साथ हवी आहे. तर आता प्रेक्षक कॅप्टनकडे नक्कीच अपेक्षा ठेवत असेल आणि कॅप्टन देखील पुन्हा एकदा या मैदानावरती म्हणण्याचा प्रयत्न करेल की टायगर अभी जिंदा. विश ऑल द बेस्ट देऊ आपण JPला. आणि आता आपण वळूयात हंसिका ओवळीच्या कॅप्टनकडे. टॉस गमावला, जर तुझ्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागला असता तुझा निर्णय काय असता? नाणेफेकी जिंकली असती तर प्रथम क्षेत्ररक्षण केलं असतं, कारण सकाळचं सत्र आहे. मॅच अजून काय ऊन एवढं पडलेलं नाही, त्यामुळे नंतर चेसिंगला प्रॉब्लेम काय होत नाही. पण आता त्या टॉस जिंकलेला नाही, आता प्रथम फलंदाजी येईल. बघू 60 प्लसच करण्याचा प्रयत्न करू आम्ही. 60-65 पर्यंत जाण्याचा मानस आहे. नक्कीच सकाळच्या सत्रामध्येच जो मेसेज आला हंसिका ओवळीसाठी, कदाचित त्या मेसेज नंतर टीममध्ये कुठेतरी थोडीशी चलबिचल झाली असेल की आज या टीमचा जो आयकॉन आहे सुमित ढेकले टीममध्ये नाही आहे. विनय कुमार सिंग ज्यांना भरपूर चांगली मॅच कालच्या दिवसामध्ये जिंकून दिली तो देखील टीममध्ये नाही आहे. त्यामुळे आता जिम्मेदारी वाढती आहे. आता तुला टीमला लीड करायचं आहे. आता कोणत्या खेळाडूला सांगशील की आता तुला सुमित ढेकले आणि कोणाला विनय सिंग कुमारची जी जिम्मेदारी आहे ती मात्र निभवायची आहे? तसं काय नाही, पण आता मी एकच सांगतो का प्लेयरांना जेवढा ज्याला चान्स मिळाला आहे त्याने आपला 100% द्या आणि आपल्याला ही मॅच जिंकून दाखवा.
नक्कीच आता तेच करून दाखवलं नुकतंच धर्मवीर प्रतिष्ठानं. त्यांचं देखील आयकॉन नव्हता, मध्ये बॅटिंग त्यांच्या टीमनं भरपूर चांगली केली. पण विश्वजित ठाकूरची कमतरता त्यांच्या टीमला जाणवती का? कारण मॅच आता मैदानावरती होती सुरू आणि आपण आता लगेच इथनं आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया, कॉमेंट्री बॉक्समध्ये, आणि तिथे सज्ज आहेत समालोचनासाठी कुणालजी दाते सर, नवी मुंबई तुर्भे आणि त्यांच्या सोबतीनं आजही गावचा एक बुलंद आणि पहाडी आवाज नितीनजी कान. धन्यवाद ओमकार आणि धन्यवाद नितीन जी काळन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्य सुसर्वदा. आज या स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा दिवस. सुपर 12चा पहिला सामना रंगतो आणि पहिला वाईड बॉल दुसऱ्या डावामध्ये घोषित केलाय पंच अजित पुत्रन सर यांनी. आणि या मॅचमध्ये लक्ष 74 रनचं काय बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये रवी मात्रेने. एक चांगलं टार्गेट सेट करून दिलं आणि गोलंदाजीमध्ये आता विकी. इथे LBWच्या स्वरूपामध्ये विकेट. प्लम्प LBW इन स्विंगर, आतमध्ये येणारा बॉल, वेगाने टाकलेला चेंडू पायावर जाऊन आदळला आणि शंकाच नव्हती पंचांच्या मनामध्ये हा फलंदाज बाद असेल. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग, सर्व काही लाल लाल लालच दिसेल आणि त्यामुळे धोक्याची घंटा तर वाजली आहे. जावं लागते फलंदाजाला. 1ला 1 ही धावसंख्या, फलंदाज बाद. अतिशय योग्य निर्णय. हा अनुभव आहे अजित पुत्रन सरांचा. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटसाठी त्यांनी दिलेली आहे, सेवा दिली आहे आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळतात. मोठा धक्का बसलाय, फलंदाज बाद होतोय. ऋषी भोईर. करण धुळेच्या बरोबरीने आता नवीन फलंदाज येतोय अमोल फराड. पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. ज्या पद्धतीने फलंदाजाचा जो बॅकफुट होता तो आउटसाइड ऑफ स्टंप पहिले होता, त्याच्यानंतर तो आतमध्ये बॉल आला त्यावेळेला बरोबर लाईनमध्ये आणि त्याचमुळे ओरिजिनल डिसिजन जो होता आउट तो कायम राहील. आणि पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग असल्यामुळे सर्व काही लाल आणि त्यामुळे ही धोक्याची घंटा होतीच फलंदाजासाठी. फलंदाज बाद. खूप चांगलं टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून. तेवढंच चांगलं ग्राफिक्स तुम्ही पाहताय जे अतिशय महत्त्वाचं आहे या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. उंची वाढली जाते स्पर्धेची त्या दृष्टिकोनातून. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगवरून डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत का? नाही. तोपर्यंत रन येतील. क्षेत्ररक्षक जातोय तोपर्यंत 3 धावा इथे मिळतील फलंदाजाला. सुरुवात आता झाली आहे संघाची. वाईट बॉल नंतर या 3 धावा रन होतात. आता स्कोर बोर्डवर 4. अमोल फराड एक चांगला बॅट्समन आणि त्याच्या बरोबरीने खेळतोय करण धुळे. जोवेली बदलापूरचा खेळाडू आणि अमोलचा जर विचार केला तर पागड्याचा पाडा या परिसरातील हा खेळाडू. आणि आता करण धुळेला सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. डावखुरा त्याचा फलंदाज आहे. समोर विकी भोईर आहे, धारावेचा एक नामांकित गोलंदाज. पेसवर चर्चा आपण नक्कीच करू शकतो या स्पर्धेमध्ये. विजय पावले, विश्वजित ठाकूर, विकी भोईर असे नामांकित गोलंदाज खेळलेले आहेत. वेगाने सर्वांना घायल केलंय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, 2 फ्रेममध्ये तुम्ही चित्र पाहताय सध्या. एक्सप्रेशन्स फलंदाज आणि गोलंदाजाचे, ज्या पद्धतीने सध्या स्टान्स आहे फलंदाज करण धुळेचा आणि टेलिकास्ट आपल्या स्क्रीनवर दिसतंय. अतिशय योग्य पद्धतीने कशा पद्धतीने रनअप तो घेतो, कशा पद्धतीने फलंदाज त्याचा खेळ करण्यासाठी सज्ज असतो. 4वर 1 ही परिस्थिती सध्या विक्रांत प्रतिष्ठानची. राऊंड विकेट बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा आतमध्ये आला, रन इथे मिळणार नाही. मागे जातोय बॉल शॉर्ट फाईन लेगला आणि इथे येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी विकीची. या ओव्हरच्या दरम्यान वेग चांगला आहे खऱ्या अर्थाने. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट कव्हर. पुन्हा एकदा ऑन साईडलाच खेळायचं होतं. स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पिचिंग झाल्यानंतर बॉल थोडासा खाली राहत जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. ही खासियत आहे विकी पंढरीनाथ भोईरची. एक चांगला गोलंदाज धारावे गावचा. गाजवली अक्षरशः TDPL ची स्पर्धा असेल. लेदर क्रिकेट चांगल्या पद्धतीने तो खेळताना दिसतो. आज विश्वजित ठाकूर आयकॉन खेळाडू या टीम मध्ये नाहीये.
बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॉल जातोय शॉर्ट कव्हरच्या दरम्यान, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, तिथे एकच रन मिळेल. करण धुळेचं इथे खातं उघडलं गेलंय. ओव्हर नंबर पहिलं सुरू असताना रन झालेले आहेत 5. वाईडने सुरुवात झाली या षटकाची, त्याच्यानंतर आपण पाहतोय एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं LBWच्या स्वरूपामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. उजव्या हाताचा फलंदाज अमोलसाठी एक लॉंग ऑन ठेवलाय. सचिन नाईकच्या स्वरूपामध्ये एक मिड विकेट आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान आपण आहोत. 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. यानंतर होणारा सामना बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्क वर्सेस हंसिका स्पोर्ट्स ओवळी. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्कचे कॅप्टन जयेशने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. शेवटचा चेंडू देखील अचूक टप्प्यावर. रिदम पहा, त्याचमुळे शाबासकीची थाप मिळते अजित पुत्रन यांच्याकडून खांद्यावर. विकीला ही मोठी गोष्ट आहे आणि इथे मात्र पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड धावसंख्या आहे 5. 1 गडी बाद. टीम विके प्रतिष्ठान. 24 चेंडूमध्ये आता 69 धावांची आवश्यकता. चेंडू आणि 69 धावा हे समीकरण असेल आता या मॅच मध्ये. TDPL सुपर 12 मध्ये आपण आहोत. दिवस क्रमांक 7वा या स्पर्धेचा. उद्या अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. आणि ओव्हर नंबर सेकंड मध्ये आता गोलंदाजीसाठी पॉवर प्ले मध्ये स्वतः कॅप्टनने बॉल हाती घेतलाय. सचिन नाईक. काल आपण पाहिलं या खेळाडूने हॅट्रिक नोंदवली, ती या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक होती आणि आज कॅप्टन गोलंदाजी करताना दिसेल या टीमचा. रवी मात्रेने बॅटिंग केली. थोडीशी इंजुरी त्याला झाली का यावर सध्या चर्चा आहे. कदाचित ग्राउंडमध्ये तो ग्राउंड सोडण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय असं चित्र आहे आणि त्यामुळे एक बदली खेळाडू फिल्डिंगसाठी मैदानामध्ये जाईल. आणि हे होतं ज्या पद्धतीने त्याने रन्स केल्या, टीमसाठी योगदान दिलं. त्यानंतर त्याने निर्णय घेतला की थोडासा विश्राम आपल्याला करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण टीम बरोबर जुळू आणि हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील होतं. पहिले षटक संपले. 5 धावा 1 गडी बाद. ही धावसंख्या विक्रांत प्रतिष्ठानची. लक्ष त्यांना पार करायचे 74 रनचे. 69 रनची आवश्यकता आहे. येणाऱ्या 24 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पॉवर प्लेचे हे दुसरं षटक. 5-5 षटकांच्या आजच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील कारण आज 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिले सुपर 12चे सामने, त्यानंतर हे जे 6 संघ जिंकतील हे तर सुपर 8 मध्ये दाखल होतील. हे 6 संघ ठरतील सुपर 8 मध्ये दाखल होणारे आणि त्यानंतर जे पराभूत झालेले आहेत 6 संघ त्यांच्या दरम्यान 1-1-1 अशा 3 लढती होतील आणि त्या 3 लढतीतून 2 संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल होतील. परंतु त्यासाठी नियम आहे, जो संघ सर्वाधिक रन उभारेल तो मात्र 7वा संघ ठरेल सुपर 8 मध्ये दाखल होणारा आणि त्यानंतर शेवटची जी मॅच होईल त्यामधून एक संघ जाईल सुपर 8 मध्ये. डिसायडर ती मॅच असेल, तो अंतिम सामना असेल आजच्या दिवसातला 10वा सामना. त्यामुळे आज टोटल 10 सामने खेळायचे आहेत आणि इथे एक चांगला फटका आला समोरच्या दिशेने आणि येतोय चौकार करण धुळेच्या बॅटमधून. त्रिशूल ठाकरे यांचे ते आगमन होतं. वेलकम त्रिशूल, आपलं सहर्ष स्वागत. तिसऱ्या मॅच मध्ये PTC स्टार पडघा आणि स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब खांबालपाडा डोंबिवली हे 2 संघ खेळतील. चौथ्या मॅच मध्ये शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ आणि राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भिवंडी. सचिनचा दुसरा चेंडू हवेत खेळलाय. कव्हर्स मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, तोपर्यंत 2 रन मिळत आहेत करण धुळेला. चांगलं क्रिकेट रन्स येणं गरजेचं आहे. पॉवर प्ले सध्या सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये काहीशी अशी सुरुवात होती. 9 चेंडूमध्ये 19 धावा झाल्या होत्या बॅटिंग करत असताना टीम धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडीच्या. त्यानंतर त्यांनी गिअर शिफ्ट केले. मोमेंटम तिथून त्यांच्या टीमला मिळाला. वेगाने धावा आल्या आणि एक मोठं लक्ष त्यांनी प्रस्थापित केलं. त्यामध्ये अफलातून खेळी साकारली. 35 धावांची खेळी होती रवी मात्रेची. चांगली लाईन आणि लेंथ. पिचिंग झाल्यानंतर थोडासा बॉल बाहेर पडला. आउट स्विंगर सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. सचिन नाईक पहिल्या चेंडूवर चौकाराला, त्यानंतरच्या चेंडूवर आपण पाहतोय धावा येत आहेत आणि त्यानंतर बीट करून गेल्या विकेट कीपरकडे. चांगली गोलंदाजी येते.
सचिनची 6 धावा त्याने खर्च केल्या. टीमची धावसंख्या 11. पुन्हा एकदा ते चित्र जेवढा शफल होतोय त्या पद्धतीने फॉलो करून गोलंदाजी केली जाते. आणखीन एक डॉट बॉल टाकला जातोय सचिनच्या माध्यमातून आणि त्यामुळे दबाव आता बनलाय विक्रांत केने प्रतिष्ठानवर. प्रतिष्ठेची लढाई आहे आणि इथून प्रत्येक सामना महत्वाचा आहे. तुम्ही जर जिंकले तर डायरेक्ट तुम्हाला सुपर 8 मध्ये खेळायचं आहे. पराभूत झाले तर एक संधी आहे, परंतु तिथे संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा शफल झालाय, फलंदाज बाद, आणखीन एक विकेट मिळते धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडीला आणि आउट होतोय करण धुळे. इंटरेस्टिंग असेल, फलंदाज हिट विकेट झालाय की बोल्ड झालाय? येस, पहिले बोल्ड झाला आणि त्यानंतर मागचा पाय लागलाय. ओके, तर फलंदाज बाद आहे, परंतु हेच पाहायचं होतं, हिट विकेट की क्लीन बोल्ड. चांगलं टेलिकास्ट याच्यासाठी GTC जाणली जाते आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण सगळ्यात पहिले पाहिलं जातं बॉलरचा फ्रंट फूट, बॉल योग्य होता का, लीगल आहे. त्याच्यानंतर खेळण्याची कला पद्धत होती फलंदाजाची, त्यानंतर तो आऊट झाला, त्यानंतर त्याचा स्कोर कार्ड. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टेलिकास्ट होतं, ब्रॉडकास्टिंग होतं, अगदी तसं ब्रॉडकास्टिंग GTCच्या माध्यमातून. रन झालेले आहेत 11, फलंदाज झालेले आहेत बाद 2. फलंदाजी करणारा संघ विक्रांत केने प्रतिष्ठान. रन चेस करायचे 74. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5-5 षटकांच्या लढती आजच्या दिवसामध्ये. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जातोय अमोल पाटील, मॅन फ्रॉम सोनार पाडा. चांगला फलंदाज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे, तो जातोय बॉल पर्यंत, तोपर्यंत 1 रन इथे मिळेल. अमोलचं इथे खातं उघडलं जाते. 2 षटकाचा खेळ संपला. 6च्या सरासरीने धावा केलेल्या आहेत टीम विक्रांत केने प्रतिष्ठानने आतापर्यंत. फक्त 12 येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत 62. 62 रिक्वायर्ड फ्रॉम 18. यानंतर संघ खेळणारा आहे बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क आणि त्यांच्या विरुद्ध हंसिका स्पोर्ट्स ओवळी. आणि बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्कचे संघ मालक आमच्या मंचाच्या दिशेने इथे प्रस्थान करतायत. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो. विराज चोरगे, दयानंद चोरगे साहेब यांचे सुपुत्र आहेत, मोठं व्यक्तिमत्व भिवंडी परिसरातील. आणि विराज चोरगे सर, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय यंग असे संघ मालक या स्पर्धेमध्ये. अनेक यंगस्टर जे संघ मालक होते त्यापैकी विराज चोरगे आणि ओमकार नाईक यांचा उल्लेख व्हायला पाहिजे. मॅग्निफिसंट नवी मुंबई टीमचे संघ मालक असतील. अगदी कमी वयामध्ये संघ मालकी त्यांनी मिळवलेली आहे. प्रथमेश पाटीलचा उल्लेख करायला लागेल, 22, ते स्वतः सांगतात. हे सगळे यंग संघ मालक आहेत, उद्योग क्षेत्रात भरारी घेतलेले संघ मालक आहेत. बिझनेस बरोबर क्रिकेटचं प्रेम त्यांना घेऊन येतं TDPL मध्ये आणि व्यवसायाबरोबर क्रिकेट जुळून घेतलं या सर्वांनीच. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क चा संघ हंसिका स्पोर्ट्स ओळीच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना दिसेल. गोलंदाजी मार्कवर येतोय विकी भोईर. पहिलाच बॉल, थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, पुढे खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन मिळेल इथे अमोल पाटीलच्या खात्यामध्ये. 1 रन जाते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. अमोल खेळतोय 2 वर, 3 वर खेळतोय अमोल फराड. दोन्ही अमोल, एक सोनारपाड्याचा अमोल आणि एक पागड्याचा पाडा या गावचा खेळाडू सध्या खेळताना दिसतोय. अमोल फराड आता स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला खेळायचं होतं, बॉल पाहावा लागेल. इथे रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि नॉटआउटचा इशारा दिलाय पंचांनी. लेग बाईस. पायावर ब्रश झाला होता हा चेंडू आणि त्यामुळे लेग बाईटचा इशारा इथे येतोय.
शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला दिशा दिलेली आहे आणि त्याच पद्धतीमध्ये मी आणखीन महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगेल. मी मगाशीच विराज चोरगे यांचा उल्लेख केला. मी उल्लेख केला मॅग्निफिसंट टीमचे संघमालक ओमकार नाईक यांचा. मी उल्लेख करेन कल्याण डोंबिवलीचे युवा नगरसेवक साई शेलार यांचा. ते देखील युवा आहेत, तरुण आहेत आणि त्यांचा देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. चांगली कामगिरी साईनी केली आहे. त्या दिवशी काय षटकार त्याने ठोकले होते, उत्तुंग असे षटकार. तर हे सर्व संघ मालक त्यांचा व्यवसाय सांभाळत आहेत, समाजकार्यात आहेत, राजकारणामध्ये आहेत, क्रिकेटवर तेवढंच प्रेम आहे, क्रिकेट खेळताना दिसत आहेत आणि वारसा लाभलाय समाजकार्याचा. या संपूर्ण कुटुंबांना वारसा लाभलेला आहे. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांचं कुटुंब घ्या, त्यानंतर ओमकार नाईक जे संघमालक होते त्यांचे वडील सध्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक या पदावर आहेत आणि ते बोनकोडे गावचे नगरसेवक आहेत. साई शिवाजी शेलार हे खांबालपडा गावचे नगरसेवक आहेत. दयानंद चोरगे साहेब उद्योग क्षेत्रात मोठी भरारी आहे, समाजकार्यात मोठी भरारी आहे आणि त्यांचे चिरंजीव सध्या त्यांचा संघ आहे. तर यावेळेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत चाललाय. सचिन नाईक कॅप्टन येतोय खाली आणि फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का बसतोय टीम विक्रांत केने प्रतिष्ठानला आणि आता 18 वर 3 अशी परिस्थिती या टीमची. बरोबर संगीताची मजा आणि हीच तर खरी ओळख आहे. हंस डीजे चंद्रकांत फुटाणे यांची. खूप चांगलं डीजे संचलन त्यांचं असतं. तर नक्कीच आपण पाहतोय नाशिकवरनं आपण पाहिलं तर रामदास शहजराव यांचं इथे आगमन झालंय. एक क्रिकेट प्रेमी सुद्धा आहेत. क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम जे नाशिकवरनं ठाणा प्रीमियर लीगसाठी ते उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि सुजित सुद्धा आलेत, त्यांचे हार्दिक स्वागत. संदीप बोराडे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. ठाणा प्रीमियर लीग दुसरं पर्व. ओ टू कुणाल सर. नाशिक टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर हे सर्वच प्रतिनिधी ते उपस्थित झालेत. रामदासजी सहजराव यांचं सहर्ष स्वागत. नुकतेच मला वाटतं NTCला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि संदीपजी बोराडे एक चांगले समालोचक आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व. नाशिक क्रिकेट सध्या बहरतंय, त्याच्या मागे या सर्वांचं योगदान आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो. TDPLच्या दरम्यान गोलंदाज तयार. वेगवाने टाकलेला चेंडू यावेळेला इम्पॅक्ट कदाचित आउटसाइड ऑफ स्टंप असेल, त्याचमुळे पंचांनी ही अपील फेटाळलेली पाहायला मिळते आणि तसं चित्र आहे. लेग बाईटचा इशारा, 2 रन ॲड होतील. भरपूर बाहेर टाकलेला चेंडू आणि त्याचमुळे ते पंचांनी डिसिजन दिला की नाही, हा नॉट आउट आहे. ॲक्शन रिप्ले भरपूर इंटरेस्टिंग असेल, कारण या अगोदर ज्या वेळेला यॉर्कर टाकला त्यावेळेला बाद घोषित केलं होतं पंचांनी, परंतु इथे लीगल डिलिव्हरी आहे आणि खूप योग्य निर्णय मी म्हणेन पंचांचा. इम्पॅक्ट भरपूर बाहेर होता, आउटसाइड ऑफ स्टंप, आणि त्याचमुळे पिचिंग आणि इम्पॅक्ट बाहेर असल्यामुळे हा निर्णय आला नॉट आउटचा. चांगला निर्णय. आणि जरी हा बॉल यष्ट्यांना हिट झाला असता तरी अंपायर्स कॉल आला असता, त्यामुळे जो अंपायरनी निर्णय दिलाय तो योग्य आहे आणि हा अनुभव सांगतो पंचांचा. अजित पुत्रन सर सध्या पंचांची भूमिका पार पाडली जाते त्यांच्याकडून आणि निरंजन सावंत हे दुसरे पंच आहेत सध्या ऑनफिल्ड. याच्यानंतर आपल्याला दुसरी पंचांची जोडी मैदानामध्ये जाताना दिसेल, त्याच्यामध्ये असतील रमेश पाटील देखील आजच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका पार पाडणार आहेत. त्यांच्याचबरोबर नितीन पाटील आहेत जे संदपगावचे आहेत आणि प्रसाद सहस्त्रबुद्धे हे देखील आहेत. प्रसाद सहस्त्रबुद्धे हे आमचे आणखीन पंच, म्हणजे आज तब्बल 5 पंच या स्पर्धेमध्ये भूमिका पार पाडतात, कारण डे नाईट स्पर्धा आहे. 10 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. पंचांचं मी कौतुक करेन. JP पॅनल ऑफिशियल ग्रुप खूप महत्त्वाच्या या स्पर्धेच्या टप्प्यामध्ये अतिशय गोलंदाज तयार. चिराग माळी मॅन फ्रॉम रहानाळ बॅटिंगमध्ये एक षटकार ठोकला होता. यावेळेला चांगली गोलंदाजी. फलंदाज प्रथमेश पाटीलच्या विरुद्ध. प्रथमेश पाटील बॅटिंग खूप चांगली करतो.
संद क्रिकेट टीमसाठी अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याच्या बॅटमधून रन येत आहेत, तडाखे बसतात गोलंदाजांना, परंतु संघ मालक म्हणून त्याची वेगळी भूमिका आहे. आत्ता फलंदाजी करायची आहे, रन बनवायचे टीमला. 174 रनचे रन झालेले आहेत आतापर्यंत. 20-54 रन दूर आहे अजूनही संघ विके प्रतिष्ठान. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा, बॉल जातोय खांद्याजवळून विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी इथे होत असताना चिराग माळीची खूप चांगली पिचिंग, मी म्हणेन वेग चांगला होता, हिट करतोय खेळपट्टीला, बाउन्स चांगला मिळतोय. या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स पॅडल स्वीप, परंतु इथे रन येईल एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये. अवांतर स्वरूपामध्ये 1 रन मिळेल आणि एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. आता संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी संघर्ष होतोय. आणि हा सामना जर जिंकला तर धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी हा संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरेल. ज्या पद्धतीने त्यांनी क्रिकेट खेळलंय या सामन्यामध्ये, सर्वात शेवटी जो संघ क्वालिफाय झाला तो पहिला संघ ठरेल या स्पर्धेमध्ये, सुपर 8 मध्ये दाखल होणारा. परंतु यावेळेला फटका हवेत आहे, टायमिंग चांगला आहे, बॉल सीमारेषेच्या दिशेने जातो आणि हा येतोय षटकार. चांगल्या पद्धतीने हुक केलं, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, एक चांगला फटका, बॉल सीमारेषा पलीकडे आणि रन्स मिळत आहेत 6. TDPL षटकार. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, बॉलची मागणी होते, बॉल द्या नवीन. नेक्स्ट मॅच ज्याच्यावर सर्वांच्या नजरा आहेत असे दोन कॅप्टन सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. अक्षय कासार आणि जयेश पाटील या दोन कॅप्टनच्या दरम्यान ही लढत आहे. अक्षय कासारने काल खूप चांगला खेळ दाखवला आणि आपण पाहतोय कॅप्टन जयेश पाटील त्यांच्याच गावच्या विरुद्ध खेळताना दिसेल, कारण तो त्यांच्या गावचा संघ आहे हंसिका स्पोर्ट्स ओळी, परंतु TDPL आहे. TDPL मध्ये या गोष्टी तर तुम्हाला पाहायला मिळतातच. वेगाने टाकलेला चेंडू, कारण रॉयल चॅलेंजर बँगलोरमध्ये आपण पाहतो विराट कोहली प्रतिनिधित्व करतो, टीमचा कर्णधार होता, आता कर्णधार पद त्याच्याकडे नसेल, परंतु त्या टीमच्या विरुद्ध बँगलोरचेच खेळाडू खेळलेले आहेत. किंग्स पंजाबमध्ये टीमचा कॅप्टन KL राहुल, मयंक अग्रवाल, या सर्व गोष्टी होतात. ज्यावेळेला लीगमध्ये तुमची निवड होते, संघ मालकांनी तुम्हाला निवडलेलं असतं, त्यावेळेला तुम्हाला खेळायला लागतं. बॉल समोर खेळलाय, चांगला फटका आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ मधून येत आहेत साईड स्क्रीनच्या दिशेने आणि तोपर्यंत रन इथे मिळताना दिसत आहेत. फक्त 1 रन झालेत, 29. आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखनाची भूमिका पार पाडली जाते अल्पेश गायकवाड, मॅन फ्रॉम पिंपळास. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून, अनेक गुणलेखक आम्हाला लाभलेत. काल अशोक पाटील होते, त्यांनी देखील खूप चांगलं गुणलेखन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. ज्ञानेश्वर बुकादम त्याच्या अगोदर होते. फक्त दिशा दिलेली आहे, बॉल चालला डीप मध्ये, कव्हर्स मधून फिल्डर येत आहेत. विशाल तोपर्यंत 1 रन चालत चालत का होईना पूर्ण केली जाते आणि इथे षटक क्रमांक 4 संपलंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या 30, 3 गडी बाद टीम विके प्रतिष्ठान. आणि आता लक्ष आहे 6 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 44 रनची आवश्यकता.
तर व्हाईट बॉलने इथे सुरुवात झाली. 44 रनची आवश्यकता होती. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये व्हाईट बॉल आला. 43 धावा इथे आता करायचे आहेत. पहिला डॉट बॉल आला तो, माफ करा, आणि आता 43 धावा करायच्या आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा षटक टाकण्याची जबाबदारी आहे प्रीतम जोशीच्या खांद्यावर. हा सामना पूर्णपणे झोकलाय टीम धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडीच्या दिशेने. खूप चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये या टीमने केली. टॉस जिंकला होता विक्रांत केने प्रतिष्ठानने. टॉस त्यांच्या बाजूने लागला होता, परंतु त्यानंतर काही त्यांच्या बाजूने लागलेलंच नाहीये या मॅचमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये धक्के दिले. विकी पंढरीनाथ भोईरने खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच्या अगोदर रवी मात्रेने 12 चेंडूमध्ये 35 धावांचा खेळ दाखवला. 2 षटकार 3 चौकाराच्या मदतीने. यावेळेला फटका हवेत खेळलाय. संघर्ष होतोय. विकी येतोय आणि झेल सुटलाय. 1 रन इथे मिळेल आणि दुसरी रन देखील इथे कंप्लीट होत असताना आता या गोष्टी तर पाहायला मिळतीलच. प्रथमेशला मला वाटतं थोडीशी मॅच प्रॅक्टिस मिळते. नेक्स्ट मॅचसाठी तो तयार राहील आणि आजच खेळायचं आहे संध्याकाळी, त्यामुळे थोडंसं सेट होण्याचा प्रयत्न त्याचा देखील असेल. परंतु हा सामना आता पूर्णपणे धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडीच्या दिशेने झुकलाय. सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ तो ठरताना दिसेल. टीमचे संघ मालक आहेत सुरेशजी म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा, आणि त्यांच्याचबरोबर केतन तरे जंजूरचे आहेत. एक चांगला संघ त्यांनी प्रस्थापित केला. चांगला संघ खेळला. संघर्ष या टीमने देखील केला. सुपर ओव्हर 2 पाहिलेले आहेत या TDPL च्या सीझन 2 मध्ये आपण. ऑफ ड्राईव्ह रन इथे मिळणार नाही. डॉट बॉल. प्रथमेशला सर्वच बॉल खेळायचे आहेत. 9 बॉलमध्ये 3 रन त्याने केले. शेवटचा बॉल आहे. पाहूया षटकार तो मारतोय का. शेवट तरी गोळ करणं गरजेचं आहे, कारण फक्त 33 धावा झाल्यात टीमच्या. एक षटकाराची अपेक्षा आहे विक्रांत केने प्रतिष्ठानच्या संघ मालकाकडून आणि त्याचबरोबर खेळाडूकडून. व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. 34 रन झालेले आहेत. नेक्स्ट मॅच बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क ने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. हंसिका स्पोर्ट्स ओवळीच्या विरुद्ध त्यांची लढत असेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. त्यानंतरचा सामना PTC स्टार पडगा भिवंडीच्या विरुद्ध स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब खांबालपाडा डोंबिवली. सामना इथे संपलाय आणि हा सामना जिंकलाय टीम धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडीने आणि हा संघ जातोय या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये. तर काही सन्मान आमच्या व्यासपीठावरती आहेत. मी या स्पर्धेत